उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना खडे बोल सुनावलेत। वादग्रस्त विधान करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनाच अजित पवार यांनी दम भरलाय। बघूया। वाचाळवीरांविरोधात अजित पवार आक्रमक। वाचाळवीरांनी सांभाळून बोलावं। वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात। दादांचा भाजपच्या वाचाळवीरांना दम। वेडेवाकडे विधान करून घटक पक्षांना अडचणीत आणू नये। महायुतीच्या नेत्यांची गेल्या काही दिवसांपासून बेताल बडबड करण्याची स्पर्धा लागली आहे। आता याच बेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक झाले। अजित पवार यांनी वाचाळवीर नेत्यांना दम भरलाय। वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय। कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। ठीक आहे, राग येतो, आम्हाला येतो, परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात। त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसंच भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधानं केली होती, तर नितेश राणेंसारखे नेते सातत्यानं मुस्लिम विरोधी विधानं करताना दिसतात। या वक्तव्यांचा फटका थेट अजित पवार गटाला बसण्याची शक्यता वर्तवली जाते। याच वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांची तक्रार अजित पवारांचा पक्ष दिल्लीतल्या वरिष्ठांकडे करणार असल्याचं समजतंय। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसंच भाजप खासदार अनिल बोंडेंचं राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान। महायुतीच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसला सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे। नितेश राणेंची ही सातत्यानं मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्य येत आहेत। मुस्लिम समाज महायुतीपासून दूर जाण्याची भीती आहे। वरिष्ठांशी बोलले ते तू काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत, पण हिंदुत्वावर तडजोड नाही। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता। ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही। आता याच नेत्यांच्या बेताल बडबडीला आवर घालावी अशी मागणी अजित पवारांचा पक्ष थेट दिल्ली हायकमांडकडे करणार आहे। विशेष म्हणजे या तक्रारीतून अजित पवार हे आपण अजूनही मुस्लिम मतदारांच्या पाठीशी उभे आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत। बुलढाण्याहून मयूर निकमसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।